नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत झाकोपाने, पोलंडची हिवाळी राजधानी आणि निसर्गप्रेमींसाठी एक परीकथेतील ठिकाण। हे शहर तात्रा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि स्थानिक संस्कृतीने भरलेलं आहे। दुपारी आम्ही क्रकाववरून फ्लिक्सबूस पकडून झाकोपानाकडे रवाना झालो। प्रवासात मिळालेले निसर्गदृश्य इतके सुंदर होते की काय सांगू। झाकोपानमधली पारंपरिक घरं म्हणजे एक कलाकृतीच, पूर्णतः लाकडातून बनवलेली, स्थानिक जंगलातून मिळवलेली लाकडाची आणि प्रत्येक खिडकी दार अगदी कोरीव कामाने नटलेली। आम्ही 2 दिवसासाठी एक अपार्टमेंट बुक केली होती। ही अपार्टमेंट अगदी शहराच्या सेंट्रममध्ये होती। ह्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता आपण जाणार आहोत क्रोपोव्स्की स्ट्रीटवर। येथे तुम्हाला सापडतील लोकल हस्तकला, लाकडी सजावटीच्या वस्तू, पोलिश पारंपरिक कपडे आणि अर्थातच खाद्यपदार्थ। ओस्की पे, मेंढीच्या दुधाचं चीज इथे आपण बघू शकतो। या शहरातील प्रसिद्ध बेकरी समानता बेकरीमध्ये आपण आता जाणार आहोत। माझ्या एका पोलिश कलिगने मला ही रिकमेंडेड केली होती, म्हणून मी तुम्हालाही सांगते। खरंच इथे खूप छान बेकरी प्रोडक्ट आपल्याला खायला भेटू शकतात। क्रोपोव्स्की स्ट्रीटवर तुम्हाला कॅन्डी झोपोकाना शॉपला पण भेट देता येईल। जर तुम्हाला कॅन्डी खायला आवडत असतील तर हे दुकान खूप मस्त आणि खूप मोठं आहे आणि खूप पद्धतीच्या कॅन्डी तुम्हाला इकडे विकत घेता येऊ शकतात। आता आपण जाणार आहोत गुबालुका टेकडी पाहायला। गुबालुका टेकडी ही झाकोपानमधील एक प्रसिद्ध आकर्षण आहे। आता आपण पोचलो आहोत गुबालुका टेकडी तिकीट काउंटर जवळ। आम्ही फेनिक्युलर ट्रेन घेतली, जी 4 मिनिटातच टेकडीवर घेऊन जाते। अशा प्रकारे गणपतीचा जय जयकार करून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली। येऊन पोचलो गुबालुका टेकडीवर तात्रा माउंटन पाहण्यासाठी।
तात्रा पर्वतरांगा म्हणजे पोलंड आणि स्लोवाकिया सीमेवर पसरलेला एक स्वर्ग. निळ्या आकाशातून उठून दिसणारी शिखर, शांत वातावरण आणि तो नजारा बघत आपण इथे खूप वेळ बसू शकतो, जे आम्हीही करतोय. कसा वाटला मग झाकोपानाचा अनुभव? तुम्ही झाकोपानाला गेला नसाल तर नक्की एकदा जा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले टिप्स वाचायला विसरू नका. आता आम्ही परतीची ट्रेन पकडली आहे. तर मग बाय बाय गुबालुका हिल.